मी VMP लिहितो. आज सुशांत सरकारने आपल्याला आईस्क्रीम सांगितलं. अहो मित्रांचे मन राखायचे म्हणले असं तर करावंच लागते. तर सकाळ सकाळी आपल्याला जायचं तर कॉलेजला. पहिल्यांदा सोडलं बघा दादाला दुकानात. चला म्हणलं जाऊ आता कॉलेजच्या दिशेने आक्रमण करायला. मग काय टाकली गाडीवर टांग, लावली चावी, धरला कॉलेजचा रस्ता. वायसीएमचा कॉर्नर घेतला, पोचलो बघा EY पाटील ACS कॉलेज पिंपरी मध्ये. आणि चक्क आज मला गाडी लावायला जागा भेटली. पाठदिशी गाडी लावली आणि पोचलो बघा डिपार्टमेंट मध्ये गेलो तर पोरं सगळे बसलेले लॅब मध्ये प्रॅक्टिकल आणि असाइनमेंट. आपण बी बसलो तिथं असाइनमेंट लिहित. पाठदिशी असाइनमेंट लिहिली आणि चाटदिशी मॅडम कडे जाऊन चेक बी करून घेतली. मॅडम बसलेल्या लॅब मध्ये चाललेला गारगार एसीची हवा. मग काय पाय निघतो येता एसीचं गारगार वाटत होतं. विषय हार्ड, नियोजन खटच वाटत होतं सगळं. आता घराकडे जायचं म्हणले आलो तसंच बाहेर आलो तर बघा पोरांचं पेपर सुटलेलं. मुलकाची गर्दी बाहेर होती. कालवा तर एवढी करत होती नाही. अहो कानात नुसतं बसलं. पाठदिशी एसीचं बटन दाबलं. चला म्हणलं आता जाऊ खाली गेलो तर आपला मित्र लातूरकर प्रीतम जाधव लय दिवसात आपली गाठ भेट झाली. प्रीतमची कडकडून भेट घेतली. चला म्हणलं आता जातो मी घराकडं. तर मित्रांनो आता चाललेलो घरी. वाल्लेकरवाडीत आलो. विशाल भेटला आपल्याला. विशाल म्हणतोय लय ऊन आहे, आईस्क्रीम सांग. आईस्क्रीम तर मी सांगितलं. विशालला एक सल्ला बी दिला. आपण मान खटावची पोर आहे, त्याच्यामुळं ऊन आपल्याला लागलं तरी आपल्याला सहन करावं लागणार आहे. कारण की आपल्याकडे उन्हाचा तडाखा लय जोरात असतो. विषय हार्ड असतो. मान खटाव कर. मोठी माणसं म्हणतात का नाही आताची पिढी बिघडत चालली का, तर त्याचं उदाहरण मी सांगतो बघा. आईस्क्रीम खायला घेतलं, गडी आईस्क्रीम खायचं सोडून बसला स्नॅपच काढत. येडा गडी जाता जाता आईस्क्रीम आणि रबडी खाऊन झाला. गडी काय म्हणतोय तेवढं बघून जावा. मी VMP लिहितो. आज सुशांत सरकारने आपल्याला आईस्क्रीम सांगितलं.